राज्यात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुन्हा वापसी होणार का? नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि तुम्ही पाहताय नीतिकट्टा. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. आणि याचमुळे सरकारसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. रिक्त होणाऱ्या मंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे द्यायची? सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा थेट सवाल केल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचा अचानक दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. सकाळी संसद भवनात उपस्थिती, विविध नेत्यांशी चर्चा आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अधिकृत माहिती नसली तरी सूत्रांच्या मते राज्यातील सध्याची परिस्थिती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तर लक्षात घ्या, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं आणि त्यांच्याशी जवळीक असल्यामुळे धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आणि जवळपास 6 महिने राजकीय शांतता पाहायला मिळाली. मात्र आता परिस्थिती बदलती आहे. कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, राष्ट्रवादीकडून पर्याय शोधण्याची गरज, अमित शहांची भेट आणि फडणवीस अजित पवार यांच्यात चर्चा, या सगळ्यांमुळे धनंजय मुंडेच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे. मराठवाड्यातील मोठं नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा चेहरा. म्हणूनच त्यांना पुन्हा संधी दिली जाईल का, की वादग्रस्त पार्श्वभूमी अडथळा ठरेल? हा निर्णय दिल्ली आणि मुंबईच्या पातळीवर होणार आहे, हे मात्र नक्की आहे. धनंजय मुंडेंची वापसी होणार की नाही याचं उत्तर पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. तर मित्रांनो, तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.